माझं नाव रोहन. पेशाने मी एक सिव्हिल इंजिनियर आहे. साधारण 2 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल. मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि सतत धावणाऱ्या शहरात एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीत मी काम करत होतो. अचानक कंपनीने एका सरकारी प्रोजेक्टच्या साईटवर व्हिजिट आणि देखरेखीसाठी माझी निवड केली आणि मला थेट एका दुर्गम छोट्या गावात पाठवून दिलं. शहरातल्या त्या चकचकात एसी कॅबिनमध्ये आणि विकेंडच्या पार्ट्यामध्ये जगणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला जेव्हा त्या गावची बॉर्डर दिसली तेव्हाच डोक्याला हात लावण्याची वेळ आली होती. सगळीकडे शांतता, मोबाईलला जेमतेम मिळणारे नेटवर्क आणि संध्याकाळी 7 वाजता सामसूम होणारे रस्ते. मला सुरुवातीला वाटलं की 2 महिने काढणं म्हणजे माझ्यासाठी एक शिक्षाच आहे. राहण्यासाठी कंपनीने गावातल्या एका जुन्या पण बऱ्यापैकी सुबक अशा गेस्ट हाऊसमध्ये माझी सोय केली होती. खोली छान होती, पण तिथे जेवणाची कोणतीही सोय नव्हती. गेस्ट हाऊसच्या केअरटेकरनी मला सांगितलं, साहेब, जेवणाची काळजी करू नका. आपल्या गेस्ट हाऊसच्या अगदी खालच्या मजल्यावर एक छोटीशी मेस आहे. घरगुती आणि उत्तम जेवण मिळतं तिथे. गावातले बाकीचे लोकही तिथे जेवायला येतात. मलाही हॉटेलच्या मसालेदार जेवणाचा कंटाळा आला होता. त्यामुळे घरगुती मेसचं नाव ऐकून थोडा दिलासा मिळाला. त्या मेसची मालकीन, तिथे स्वयंपाक करणारी आणि ग्राहकांना वाढण्यापासून ते भांडी घासण्यापर्यंत सर्व काही एकटीच्या जीवावर सांभाळणारी एक कष्टाळू स्त्री होती. तिचं नाव होतं मीरा. माझा गावातला पहिलाच दिवस होता. सकाळी साईटवर जाण्याची घाई असल्यामुळे मी 8च्या सुमारास तयार झालो आणि गेस्ट हाऊसच्या पायऱ्या उतरून खालच्या मेसमध्ये गेलो. मेसचं लाकडी दार आणि साधं होतं. मी जसं आत पाऊल टाकलं तसं बाहेरच्या गारठ्याला छेद देणारा एक सुखद ओळखीचा सुगंध माझ्या नाकात रेंगाळला. तो सुगंध एखाद्या मोठ्या हॉटेलच्या शेफच्या डिशचा नव्हता, तर आपल्या घरात आई आणि आजी जेव्हा सकाळी चुलीवर किंवा गॅसवर ताजं जेवण बनवते तसा तो सात्विक सुगंध होता. पोळ्यांचा खमंग वास आणि डाळीच्या फोडणीचा सुवास हवेत तरंगत होता. मी आतल्या बाकड्यावर बसणार तितक्या स्वयंपाकघराचा पडदा बाजूला सारून ती बाहेर आली. तीच ती मीरा. अंगावर पांढऱ्या आणि निळ्या रंगाची एक साधी सुती साडी नेसलेली. कामाचा प्रचंड व्याप असल्यामुळे तिने साडीचा पदर कमरेला अगदी व्यवस्थित आणि घट्ट खोचलेला होता. तिच्या कपाळावर घामाचे लहान लहान थेंब चमकत होते, जे तिच्या कष्टाची साक्ष देत होते. तिचे डोळे मोठे, काळेभोर आणि पाणीदार होते, पण त्या डोळ्यांच्या कड्यांखाली एक अनामिक थकवा स्पष्ट जाणवत होता. असं असूनही समोर एक नवीन ग्राहक, एक अनोळखी माणूस उभा राहिला हे पाहून तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर एक अत्यंत सौम्य, सात्विक आणि आश्वासक असं हास्य उमटलं. त्या हास्यात कोणताही व्यावसायिक कृत्रिमपणा नव्हता, तर एक आपुलकी होती. काय घेणार बाबा सकाळी सकाळी, तिने अगदी सहज मायेने मला विचारलं. तिच्या आवाजात एक वेगळा कष्ट करण्याचा कोरडेपणा आणि एका माऊलीची माया एकत्र जाणवली. शहरातल्या हॉटेल्समध्ये सर, व्हॉट डू यू लाईक टू हॅव असं ऐकण्याची सवय असलेल्या मला तिने वापरलेला तो बाबा शब्द थेट माझ्या काळजात भिडला. मी थोडं सावरून म्हणालो, मला 2 सोलापुरी भाकरी, थोडी डाळ आणि एखादी सुकी भाजी मिळेल का? हो, नक्कीच मिळेल की. आत्ताच ताजं जेवण केलंय. तू बस, त्या कोपऱ्यातल्या टेबलावर मी घेऊन येते. असं म्हणून ती चपळाईने पुन्हा स्वयंपाकघराच्या आत निघून गेली. मी मेजच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या लाकडी टेबलावर जाऊन बसलो आणि आजूबाजूचा परिसर निहाळू लागलो. मेज छोटी होती, पण कमालीची स्वच्छ होती. तिथे ठेवलेली टेबलं आणि बाकडी जुनी असूनही त्यावर कुठेही धूळ किंवा तेलकटपणा नव्हता. माझी नजर नकळत स्वयंपाकघराच्या उघड्या दरवाजातून आत गेली. मीरा तिथे लोखंडी तव्यावर हाताने भाकरी थापत होती. तिचा तो वेग, तिची ती एकाग्रता बघण्यासारखी होती. ती साधारण 29 वर्षाची असेल. तिच्या शरीरावर रोजच्या कठोर मेहनतीची छाप स्पष्ट दिसत होती. तरीही तिच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची लय होती, एक नैसर्गिक साधेपणा होता जो मनाला आकर्षित करत होता. काही मिनिटातच ती हातात एक पितळी ताट घेऊन बाहेर आली. ताटात गरमागरम वाफळलेली ज्वारीची भाकरी, पिठलं, कांदा आणि लसणाची चटणी होती. तिनं ते ताट अत्यंत आदराने माझ्यासमोर टेबलावर ठेवलं. ताट ठेवताना तिच्या हातांची बोटं चुकून माझ्या हाताला अगदी हलकीशी स्पर्श करून गेली. तो स्पर्श केवळ एका सेकंदाचा होता, पण त्या क्षणात माझ्या शरीरात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. शहरातल्या धावपळीत पैशाच्या मागे धावताना जे मानवी कौटुंबिक सुख मी विसरलो होतो, त्या सुखाची एक अस्पष्ट जाणीव त्या स्पर्शाने करून दिली होती.
धन्यवाद, मी ताटाकडे बघत म्हणालो. ती गालातल्या गालात हसली आणि धन्यवाद कसला म्हणतोस बाबा, खाऊन बघ आधी. शहरातल्या लोकांना आमच्या गावाची चव आवडेल की नाही देव जाणे. गरम आहे, सावकाश खा. तिचे शब्द ऐकून माझ्या मनावरचा सगळा परकेपणा कुठल्या कुठे पळून गेला. मी जेवायला सुरुवात केली आणि खरंच त्या अन्नात एक वेगळीच जादू होती. त्या पहिल्या दिवसापासून माझं संपूर्ण वेळापत्रक आणि जगण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. आधी साईटवरून कधी खोलीवर पडतो असं होणारा मी आता कामावून परतताना मला एक वेगळीच ओढ जाणवू लागली. सकाळी 9 वाजता कामावर जाण्यापूर्वी मेसमध्ये येणं आणि रात्री 8-8:30 वाजता काम संपून परत आल्यावर जेवायला येणं, हा माझा दिनचर्येचा जणू मुख्य भाग बनला होता. सुरुवातीला मी फक्त जेवणाची ऑर्डर द्यायचो आणि गुपचूप जेवून निघायला जायचो. पण हळूहळू तिच्या हाताच्या चवीने आणि तिच्या साध्या स्वभावाने माझ्या मनातलं अंतर कमी केलं. मी स्वतःहून तिच्याशी बोलायला सुरुवात केली. एकदा रात्रीच्या वेळी मेसमध्ये फारशी गर्दी नव्हती. मी जेवत असताना मीरा जवळच उभ्या असलेल्या एका काउंटरपाशी काहीतरी हिशोब करत होती. मी कौतुकाने म्हणालो, मीरा, आज या शेपूच्या भाजीत तू असं काय वेगळं टाकलं आहेस? मला एवढी अप्रतिम चव मी मुंबईतल्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा 1000 रुपये खर्च करूनही कधी चाखली नाही. अगदी अप्रतिम. माझं हे बोलणं ऐकून तिने हिशोबाची वही बाजूला ठेवली. तिने लाजून आपली मान खाली घातली, पण तिच्या ओठावरचा तो आनंद लपवत नव्हता. ती म्हणाली, अहो रोहन बाबू, तुम्ही खूप मोठे इंजिनियर आहात. तुम्ही कौतुक करताय म्हणून बरं वाटतंय, नाहीतर साधीच भाजी आहे ती. आमच्यासारख्या गरिबांच्या जेवणाची चव तुमच्यासारख्या शहरातल्या माणसाला आवडते, हेच माझ्यासाठी खूप मोठं बक्षीस आहे. छे मीरा, चव गरिबाची किंवा श्रीमंताची नसते, ती बनवणाऱ्याच्या मनावर अवलंबून असते. खरं सांगतो, इथे या गावात आल्यापासून मला सुरुवातीला इतका एकटेपणा जाणवत होता की कधी हा प्रोजेक्ट संपतोय आणि मी पळतोय असं झालं होतं. पण तुझ्या या मेसमध्ये आल्यावर आणि तुझ्या हातचं जेवण जेवल्यावर मला कधीच एकटं वाटलं नाही. उलट एक घरची माया मिळते इथे. मी अत्यंत प्रामाणिकपणे माझ्या मनातील भावना तिच्या समोर बोलून दाखवली. माझं हे वाक्य ऐकल्यावर मीरा शांत झाली. तिने क्षणभर तिचे ते पाणीदार डोळे माझ्या डोळ्यामध्ये स्थिर केले. तिच्या त्या नजरेत एक हलकीशी सहानुभूती, आदर आणि कदाचित माझ्या एकटेपणाची जाणीव उमटली. तिला चटकन कळलं की हा तरुण शहरातून जरी आला असला तरी याच्या मनात कोणताही गर्व नाही. तिथून आमच्या नात्याचा हा पहिला भाग एका सुंदर वळणावर येऊन ठेपला होता. 2 अनोळखी मनं एकमेकांच्या भावना समजून घेऊ लागली होती. त्या दिवसाच्या संवादानंतर आमच्यातील अनौपचारिक भीती पूर्णपणे गळून पडली होती. आता मी मेसमध्ये केवळ एक ग्राहक म्हणून जात नव्हतो, तर तिच्याशी 4 शब्द बोलायला मिळतील या आशेने जायचो. दुसऱ्या आठवड्यात आमचे संवाद खूप वाढले. साईटवर दिवसभर काम चालतं, सिमेंट स्टीलची काय गणितं असतात, इंजिनिअरिंग म्हणजे नक्की काय, हे तिला मी अगदी सोप्या भाषेत सांगायचो. ती त्या लाकडी वाकड्यावर बसून गालावर हात ठेवून मोठे डोळे करून खूप उत्सुकतेने सगळं ऐकून घ्यायची. तिची ती ऐकण्याची पद्धत इतकी प्रामाणिक असायची की मलाही बोलताना एक वेगळा स्वरूप यायचं. एक दिवस दुपारी मेस रिकामी असताना ती लाजत लाजत म्हणाली, रोहन बाबू, तुम्ही इंजिनियर लोक किती हुशार असतात ना हो. केवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी माहीत असतात तुम्हाला. मला तर यातलं काही समजत नाही. मी तर फक्त गावातल्या शाळेत 4थी पर्यंत शिकले आहे. त्यानंतर गावातल्या परिस्थितीमुळे शाळा सुटली, ती कायमचीच. मी तिच्याकडे बघत हसलो आणि म्हणालो, मीरा, हुशारी फक्त पुस्तकात, मोठ्या शाळांमध्ये किंवा पदव्यामध्ये नसते का? तुझ्या हिमतीने आणि ज्या स्वभावाने तू हे सगळं घर आणि मेस एकटी सांभाळतेस ना, ती हुशारी पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप मोठी आहे. माझ्यासारख्या मोठ्या डिग्रीवाल्यांना संकटात कसं उभं राहायचं हे कदाचित तुझ्याकडून शिकावं लागेल. माझे हे शब्द ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आणि सुखद अभिमान उमटला. आजपर्यंत तिला गावात फक्त मेसवाली म्हणून ओळखलं गेलं होतं, पण तिच्या कष्टाचा असा आदर कोणीतरी करेल हा तिने कधी विचारही केला नव्हता. हळूहळू विश्वासाच्या धाग्यामुळे तिचं वैयक्तिक आयुष्य माझ्यासमोर उलगडू लागलं. तिने सांगितलं की 3 वर्षापूर्वी एक भीषण रस्ते अपघातात तिच्या नवऱ्याचं अचानक निधन झालं होतं. पदरात एक लहान मुलगा होता आणि घरात वृद्ध सासू सासरे होते. कमवता माणूस गेल्यावर संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली होती. गावातल्या लोकांनी सुरुवातीला खूप टोमणे मारले, पण तिने कोणासमोर हात पसरण्याऐवजी स्वाभिमानाने ही छोटी मेस सुरू केली.
रोज सकाळी 5 वाजता उठते, मुलाला उठवणे, त्याचा डब्बा करणे, त्याला शाळेसाठी तयार करणे, मग मेससाठी बाजारातून भाजी आणि रेशन आणणे, दिवसभर त्या गरम चुलीपुढे आणि गॅस समोर उभं राहून स्वयंपाक करणे, यात स्वतःसाठी कधी वेळच उरत नाही. रात्री थकल्यासारखं होतं, कधी कधी खूप एकटं वाटतं आणि रडू येतं. पण जेव्हा मुलाच्या निष्पाप चेहऱ्याकडे बघते तेव्हा रडणं विसरून उद्याच्या दिवसासाठी पुन्हा उभी राहते. ती पदराने आपले डोळे पुसत सांगत होती. तिच्या आवाजातली ती सोशिकता, ताकद आणि त्यामागे लपलेला अथांग एकटेपणा थेट माझ्या हृदयाला भिडला. मला जाणवलं की मी केवळ तिच्या हातच्या जेवणाच्या प्रेमात नव्हतो, तर तिच्या या लढवय्या आणि प्रामाणिक स्वभावाबद्दल माझ्या मनात एक अत्यंत पवित्र आणि गहिरा आदर निर्माण झाला होता. शहरातील खोट्या जगात वावरणाऱ्या मला या साध्या माऊलीमध्ये जगण्याचं खरं सौंदर्य दिसत होतं. एक संध्याकाळ अशीच खूप उशिराची होती. बाहेर अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला होता. विजांचा लंपंडाव चालू असल्यामुळे मेसमध्ये एक छोटासा कंदील आणि मेणबत्ती लावलेली होती. पावसामुळे रस्ते ओले झाले आणि पूर्णपणे शांत झाले होते. गावातली सगळी दुकानं बंद झाली होती. मी साईटवरून उशिरा आल्यामुळे मेसमध्ये तर कोणीच नव्हतं. मीरा शांतपणे एकटीच टेबल पुसत बसली होती. मी दार ढकलून आत येताच ती पटकन उठली आणि म्हणाली, या रोहन बाबू, आज खूप उशीर झाला. बाहेर फार गारठा आहे आणि तुम्ही पूर्ण भिजला आहात. तुम्ही बसा, मी आत्ता चुलीवर गरम वरण आणि भात घेऊन येते. तिने गरम जेवणाचं ताट आणलं आणि नेहमीप्रमाणे आत न जाता समोरच्या बाकड्यावर बसली. मंद प्रकाशात तिची चेहरेपट्टी खूप शांत आणि सात्विक दिसत होती. मी जेवत असताना ती फक्त माझ्याकडे पाहत होती, जणू तिच्या मनात काहीतरी विचार सुरू होते. रोहन, तुला या छोट्या गावात कंटाळा येत नाही का? शहरातली ती मोठी घरं, गाडी, फिरणं सोडून तू इथे आमच्यासारख्या गरीब गावात अडकलास. तुला कधी कधी शहरात पळून जावंसं वाटत नाही का? तिने अगदी हळू आवाजात विचारलं. मी माझ्या हाताचा भाताचा घास खाली ठेवला आणि तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणालो, सुरुवातीला खूप वाटायचं मीरा. असं वाटायचं की कधी एकदा हा प्रोजेक्ट संपतोय आणि मी इथून निघून जातो. पण आता या गेल्या काही दिवसात मला इथे कोणीतरी खूप सुंदर, हवंसं आणि मोलाचं मिळालं आहे. एक असा माणूस मिळाला आहे ज्याच्याशी बोलून माझं मन शांत होतं. त्यामुळे आता खरं सांगू तर मला इथून शहरात परत जावेसंच वाटत नाही. माझा सूर आणि माझ्या शब्दामागची भावना समजून मीराची गाल हलकेशी गुलाबी झाली. तिने लाजून आपली मान खाली घेतली. कंदिलाच्या मंद प्रकाशात तिचं ते लाजरं रूप खूपच निष्पाप दिसत होतं. तिने पटकन स्वतःला सावरलं आणि विषय बदलण्यासाठी म्हणाली, माझ्या मुलाला शाळेत वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण तालुक्यात पहिलं बक्षीस मिळालं. खूप आनंद झाला आज मला. मी हसलो आणि म्हणालो, अरे वा, ही तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. मग आपल्या त्या छोट्या बालमित्राला उद्या मी स्वतःहून एक छानसं गिफ्ट देणार, असं ठरलं. अरे नको नको रोहन बाबू, कशाला उगीच खर्च करता तुम्ही? मुलाची सवय बिघडेल, ती वरवर म्हणाली खरी, पण तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल आदर, कौतुक आणि अनामिक आनंद स्पष्ट दिसत होता. त्या पावसाळी रात्री कंदिलाच्या उजेडात आमच्यातलं हे नातं शब्दांशिवाय खूप काही बोलून गेलं होतं. दिवस जसे जसे पुढे सरकत होते तशी आमच्यातली भावनिक जवळीक अगदी गडद आणि घट्ट होत चालली होती. मेसमध्ये येणं हा आत आमच्या दिवसाचा केवळ एक भाग राहिला नव्हता, तर ते माझ्या जगण्याचं मुख्य कारण बनलं होतं. सकाळी उठल्या उठल्या मला साईटवर जाण्यापेक्षा मीराचा तो हसरा चेहरा पाहण्याची ओढ जास्त असायची. दिवसभर उन्हात धुळीत काम करताना मनाच्या एका कोपऱ्यात तिचे ते साधे विचार आणि तिची काळजी रेंगाळत असत. मीरालाही आता माझी सवय झाली होती. मेसमध्ये इतर ग्राहक असले तर ती माझ्यासाठी गरम भाकरी बाजूला काढून ठेवायची किंवा मी आल्या आल्या माझ्या आवडीची चटणी ताटात ओढायची. आमच्यातला हा शब्दांपेक्षा नजरेने जास्त संवाद होऊ लागला होता. एके दिवशी मी ठरवून बाजारात गेलो आणि तिच्या मुलासाठी एक छान मजबूत दप्तर, रंगाचा बॉक्स, काही गोष्टींची पुस्तके आणि एक सुंदर पेन विकत घेतलं. संध्याकाळी नेहमीप्रमाणे जेव्हा मेस रिकामी झाली तेव्हा मी त्या वस्तूंची पिशवी तिच्या समोर ठेवली. हे काय आहे रोहन बाबू? तिने आश्चर्याने विचारलं. उघडून बघ स्वतः, मी हसून म्हणालो. तिने पिशवीतून त्या वस्तू बाहेर काढल्या. त्या नवीन दप्तराचा आणि पुस्तकांचा सुगंध घेताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण अचानक तिच्या मनात संकोच निर्माण झाला. ती म्हणाली, रोहन बाबू, हे कशासाठी आणलं तुम्ही? तुम्ही खूप खर्च करताय आमच्यावर. मी एक साधी मेस चालवणारी बाई, मला हे असं कोणाकडून फुकट घेणं योग्य वाटत नाही. मी तिचा संकोच ओळखून अत्यंत मोहत जात म्हणालो, मीरा,
मी हे तुझ्यासाठी नाही तर आपल्या हुशार मुलासाठी आणलं आहे. आणि दुसरी गोष्ट, तू मला अजूनही परका समजतेस का? तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर हलकासा आनंद बघून मला जी मानसिक शांतता मिळते ती शहरातल्या लाखो रुपयामध्येही मिळत नाही. कृपया याला नकार देऊ नको, मला परक करू. माझं हे प्रामाणिक शब्द ऐकून तिने आपली मान खाली घातली. तिच्या मोठ्या पाणीदार डोळ्यात कुरतडण्याचे अश्रू तरळले, पण ओठावर एक अत्यंत सुखवणारे आणि तृप्त करणारे हास्य होते. त्या क्षणी आम्हा दोघांनाही जाणीव झाली की आमच्यात जे निर्माण झालं होतं ती केवळ एक साधी ओळख आणि सहानुभूती नव्हती. हे एका अशा पवित्र आणि गहिऱ्या नात्याचं स्वरूप होतं ज्याला समाजाने अजूनही कोणतं नाव दिलं नव्हतं, पण आमच्या दोघांनी मनांनी त्याला पूर्णपणे मुखसंमती दिली होती. एक दिवस कंपनीच्या कामामुळे मला सकाळी लवकर साईटवर जायचं होतं. मी नेहमीच्या वेळेपेक्षा 1 तास आधी म्हणजे सकाळी 7 वाजता मेसमध्ये पोहोचलो. मेसचं मुख्य दार उघडं होतं, पण आत अजून कोणीही ग्राहक नव्हतं. मीरा स्वयंपाकघरातच एकटी चुलीवर चहा उकळत बसली होती. बाहेर सकाळचा गार वारा सुटला होता. मी हलक्या पावलांनी आत गेलो आणि स्वयंपाकघराच्या दारापाशी उभा राहून म्हणालो, मीरा, आज मला तुझ्यासोबत या चुलीवरचा गरम चहा मिळेल का? सकाळी सकाळी मला इथे पाहून तिच्या चेहऱ्यावर आधी आश्चर्याची मग एक सुंदर लाजेची छटा उमटली. ती पटकन साडीचा पदर नीट करत म्हणाली, अहो रोहन बाबू, तुम्ही इतक्या लवकर? या ना, बसा बाहेर बाकड्यावर. मी आता चहा आणून देते. नाही, मला आज बाहेर बसायचं नाही. मला इथेच तुझ्याजवळ या स्वयंपाकघरात थांबून चहाचा आनंद घ्यायचा आहे. मी थेट तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. तिने काही न बोलता चहाचा कप भरला आणि माझ्या हातात दिला. चहाचा कप घेताना आमची बोटं एकमेकांना एकदम स्पर्शली, पण यावेळचा स्पर्श जुना नव्हता. यावेळी त्या स्पर्शात एक आत्मिक ओढ होती, एक हक्क होता. तिच्या हाताची हलकीशी थरथराट मला स्पष्ट सांगत होती की तिच्या शांत मनाच्या तलावात माझ्याबद्दल खूप मोठ्या प्रेमाच्या लाटा उमटल्या होत्या. मी चहाचा घोट घेत विचारलं, मीरा, तू रोज सकाळी 5 ते रात्री 10 अशी सतत धावपळ करतेस? कधी स्वतःच्या सुखाचा विचार करतेस का ग? तिने चुलीवरचं लाकूड नीट केलं. तिचा चेहरा त्या आगीच्या प्रकाशाने लाल झाला होता. ती दीर्घ श्वास घेत म्हणाली, माझा विचार करायला आता या जगात उरलंय कोण रोहन? लग्न झालं, संसार सुरू झाला आणि अचानक सगळं संपलं. लोक येतात, जेवतात, मला फक्त पैशाच्या बदल्यात जेवण देणारी एक मेसवाली म्हणून बघतात आणि निघून जातात. पण तू या 2 महिन्यात मी पहिला असा माणूस पाहिला ज्याने माझ्या अस्तित्वाचा, माझ्या कष्टाचा आदर केला. मला एक माणूस म्हणून समजून घेतलं. तुझ्याशी बोलताना माझं मन इतकं हलकं होतं की दिवसभराचा सगळा तखवा कुठल्या कुठे पळून जातो. मी चहाचा कप बाजूला ठेवला आणि तिच्या जवळ जाऊन म्हणालो, मीरा, तू माझ्यासाठी केवळ एक मेसवाली नाहीस, तू खूप खास आहेस. तुझा हा साधेपणा, तुझी हिंमत आणि तुझं निष्पाप माया मला खूप भावली आहे. तिने माझ्याकडे अत्यंत भावूक आणि कृतज्ञतेने बघितलं. त्या शांत कौटुंबिक वातावरणात आमच्या नात्याने एक नवा सुंदर मार्ग शोधला होता. आम्ही दोघे एकमेकांच्या एकटेपणाचे खरे भागीदार झालो होतो आणि पुढे येणाऱ्या भविष्याची सुंदर पायाभरणी इथेच होत होती. आता माझ्या प्रोजेक्टचे शेवटचे काही भाग उरले होते. आमच्यातली भावनिक जवळीक खूप वाढली होती. पण या नात्याला खरी दिशा मिळाली ती पावसाळी रविवारी. त्या दिवशी मेस पूर्णपणे बंद होती आणि मीराने मुलाला 2 दिवसांसाठी तिच्या आईकडे पाठवलं होतं. गावात कमालीची शांतता होती. मी सकाळी तिच्या घरी गेलो. दार ठोठावल्यावर तिनं दार उघडलं. घरात मंद प्रकाश होता. ती स्वयंपाकघरात शांत उभी होती. मी आत गेलो आणि तिच्या अगदी जवळ जाऊन उभा राहिलो. बाहेर पडणाऱ्या पावसाचा आणि आमच्या श्वासांचा आवाज खोलीत गुंजत होता. मी हळूच तिचा हात हातात घेतला. मीरा, माझे इथे थोडेच दिवस उरले, पण तुला सोडून जाण्याच्या कल्पनेनेही मला भीती वाटते. मी तिच्या डोळ्यात बघत म्हणालो. तिच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. रोहन, मीही याच विचाराने रोज रडत रे. मला भीती वाटते की तू शहरात निघून जाशील आणि मी पुन्हा त्या अंधाऱ्या एकट्या आयुष्यात ढकलली जाईल. मला तुझी सवय झाली आहे रे. मी तिचा रडणारा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेतला. मीरा, मी तुला एकटं सोडणार नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मला तुला आणि तुझ्या मुलाला माझ्या आयुष्याचा भाग बनवायचा आहे. माझे हे प्रामाणिक शब्द ऐकून तिच्या डोळ्यात एक अद्भुतपूर्ण विश्वास चमकला. तिने कसलाही विचार न करता मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत 2 एकाकी आत्म्याचे मिलन होते. मी हळूच तिच्या कपाळावर प्रेमाने हलकं चुंबन घेतलं. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून शांत झाली. तिने सुखावून माझ्या पाठीवर हात फिरवला.
त्या रात्री आम्ही आमच्या भविष्याची बेत आखली. प्रोजेक्ट संपल्यावर मी पळ काढला नाही. मी माझ्या कुटुंबाला विश्वासात घेतलं आणि गावातल्या काही लोकांच्या साक्षीने आम्ही कायदेशीररित्या लग्न केलं. मी मीराला आणि तिच्या मुलाला आदराने शहरात माझ्या घरी घेऊन आलो. मुंबईतल्या माझ्या घरी आल्यानंतर मीराच्या आणि माझ्या आयुष्याचा एक नवं अतिशय सुंदर पान उलटलं होतं. शहरातले हे मोठे घर, सतत धावणारं आयुष्य आणि सुरुवातीला तिच्या चेहऱ्यावर असणारा तोच जुना संकोच. पण या सगळ्यावर आमच्यातल्या प्रेमाने आणि विश्वासाने हळूहळू मात केली. तिचा मुलगा आता शहरातल्या एका चांगल्या शाळेत जाऊ लागला होता आणि घरात माझ्या आई वडिलांच्या मायेने मीराला कधीच परकेपणा जाणू दिला नव्हता. पण आम्हा दोघांसाठी आमचं खरं जग, आमच्या हक्काची खोली आणि आमचा हक्काचा एकांत हाच होता. असाच एक शनिवारचा दिवस. ऑफिसला सुट्टी असल्यामुळे आई बाबा मुलाला घेऊन बाहेर एका नातेवाईकांकडे गेल्यामुळे घरात फक्त आम्ही दोघेच होतो. दुपारची वेळ होती. बाहेर आबाळ भरून आलं होतं आणि मुंबईतल्या जुलै महिन्याचा तो ओला रोमॅन्टिक पाऊस खिडकीवर ठपका मारत होता. अगदी तसा पाऊस जसा त्या गावी आमच्या प्रेमाची साक्ष देश पडत होता. मी हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत होतो, पण माझं लक्ष कामात अजिबात नव्हतं. स्वयंपाकघरातून येणारा खमंग सुवास आणि तिथे चाललेली तिची पैंजणाची छुमछुम मला सतत अस्वस्थ करत होती. मी लॅपटॉप बंद केला आणि दबक्या पावलांनी स्वयंपाकघराच्या दारापाशी जाऊन उभा राहिलो. मीरा गॅससमोर उभी होती. तिने आज माझ्या आवडीची गडद जांभळ्या रंगाची साडी नेसली होती. तिचे तरी लांबसडक ओढे केस तिने पाठीवर मोकळे सोडले होते. त्यातून पाण्याचे काही थेंब तिच्या साडीवर ठिपकत होते. ती मगाशीच अंघोळ करून आली असावी, कारण तिच्या अंगातून एक ओला, सात्विक आणि अत्यंत नाजूक असा सुगंध येत होता. हा तोच सुगंध होता ज्याने मला पहिल्या दिवशी त्या मेसमध्ये वेड लावलं होतं. मी मागून जाऊन अत्यंत हळुवारपणे तिची नाजूक कंबर माझ्या दोन्ही हातांनी कवेत घेतली आणि माझं डोकं तिच्या ओल्या केसांमध्ये लपवून एक दीर्घ श्वास घेतला. माझा हा अचानक झालेला स्पर्श अनुभवताच मीरा दचकली. तिच्या अंगावर एक सरसरून काटा आला. तिने हातातला चमचा बाजूला ठेवला आणि मागे न वळताच दोन्ही हातांनी माझ्या हातावर आपली पकड घट्ट केली. अहो रोहन बाबू, काय हे? कोणी येईल? ते अगदी हळू आवाजात लाजत म्हणाली. तिच्या आवाजातली ती थरथराट मला स्पष्ट जाणवत होती. घरात कोणीच नाहीये मीरा, आणि आता मला बाबू म्हणणं बंद कर ना. मी तुझा नवरा आहे आता. मी तिच्या कानाजवळ ओठ नेत अत्यंत नाजूक स्वरात म्हणालो. माझ्या श्वासांचा गरम स्पर्श तिच्या मानेला होताच तिने आपले डोळे मिटून घेतले. तिने हळूच स्वतःला माझ्या विळख्यातून सोडवलं आणि ती माझ्याकडे तोंड उभं करून राहिली. तिच्या गालावर एक अतिशय सुंदर गुलाबी छटा उमटली होती. तिची नजर खाली जमिनीकडे होती. तिचे मोठे पाणीदार डोळे लज्जेने झुकले होते. तिने साडीचा पदर हाताने घट्ट पकडला होता. शहरात येऊन 2 महिने झाले होते, पण तुझा हा लाजाळू स्वभाव अजून गेला नाहीये ना? मी तिच्या ओठावरची हलकीशी स्मित हास्य पाहत विचारले. कसं जाणार? तुम्ही जेव्हा अशा नजरेने माझ्याकडे बघता ना, तेव्हा मला सुचतच नाही काही. मी एक साधी गावची बाई. मला या अशा प्रेमाची सवय नाही. तिने शेवटी डोळे वर करून थेट माझ्या डोळ्यात पाहत सांगितलं. तिच्या त्या निष्पाप नजरेत माझ्याबद्दल अथांग प्रेम आणि पूर्ण समर्पण होते. मी पुढे सरकलो आणि तिचा तो लाजरा चेहरा माझ्या दोन्ही हातांच्या उंजळीत घेतला. माझ्या अंगठ्याने मी तिच्या खालच्या ओठाला हलकासा स्पर्श केला. तू साधी नाहीस मीरा. तू माझं आयुष्य पूर्ण करणारी माझी राणी आहेस. तुझा हा साधेपणाच मला रोज तुझ्या प्रेमात पाडतो. माझे हे शब्द ऐकताच तिच्या डोळ्यात आनंदाचे थेंब तरळले. तिने कसलाही संकोच न बाळगता तिचे दोन्ही हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि स्वतःला माझ्या छातीवर झुकून दिलं. बाहेर पावसाचा जोर वाढला होता. खिडक्यांवर पाण्याचे थेंब वेगाने आदळत होते, पण घरात मात्र एक वेगळीच ऊब निर्माण झाली होती. मी तिला हळूच उचलून घेतलं आणि आमच्या खोलीत घेऊन गेलो. तिने लाज तिचे तोंड माझ्या खांद्यावर लपवले होते. मी तिला बेडवर अत्यंत आदराने आणि मौवारपणे झोपवलं. बेडवर पडताच तिचे लांबसटक काळे केस पांढऱ्या चादरीवर पसरले, जे कंदिलाच्या प्रकाशात अधिकच काळेभोर दिसत होते. मी तिच्या शेजारी आडवा झालो आणि तिच्या कपाळावर उमटलेले घामाचे थेंब माझ्या ओठाने टिपून घेतले. तो स्पर्श केवळ शारीरिक नव्हता, तर 2 जीवांच्या आत्मिक मिलनाचा क्षण होता. मी हळूहळू खाली येत तिच्या नाकाच्या शेंड्यावर आणि मग तिच्या गुलाबी गालावर माझे ओठ टेकवले. मीराचे श्वास आता वेगाने वाढले होते. तिच्या पाठीवर तिची बोटं घट्ट रुतली होती. जेव्हा ओठांच्या अगदी जवळ आले तेव्हा लज्जेने तिने मान चोरली. मीरा माझ्याकडे बघ, मी अत्यंत आर्जवाने म्हणालो.
तिने डोळे उघडले. तिच्या त्या मोठ्या पाणीदार डोळ्यात आता फक्त माझं प्रतिबिंब होतं. तिने हळूच तिचे ओठ उघडले आणि म्हणाली, रोहन, मी आज जी काही आहे ती फक्त तुमच्यामुळे आहे. मला तुम्ही एक नवं आयुष्य दिलं. नाही मीरा, आयुष्य तू मला दिलं. त्या धावपळीच्या जगात हरवलेल्या माणसाला जगण्याचा खरा अर्थ तू शिकवलास. असं म्हणून मी आमचं अंतर पूर्णपणे मिटून टाकलं. ओठ मोल्या मऊ ओठावर विसावले. तो पहिला अधिकृत प्रतिकाराचा चिंगम होता. त्या चुंबनात तिची गावची साधी ओढ होती आणि माझा शहरातील तीव्र आवेग होता. तिने हळूहळू प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. तिच्या हातांची पकड माझ्या केसामध्ये घट्ट झाली. बाहेर पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट होत होता. पण त्या बंद खोलीत दोन एकाकी आयुष्याने एकमेकांच्या कुशीत एक नवीन तृप्त आणि अखंड जग शोधून काढलं होतं. ती रात्र आणि तो पाऊस आमच्या नव्या आयुष्याची एका अखंड प्रेमाची सुरुवात करून गेला होता. त्या सुखाच्या आणि समाधानाच्या दिवसांना कोणाची तरी दृष्ट लागली होती. लग्न होऊन शहरात आल्यानंतर वर्षभर आमचा संसार अतिशय सुखाने सुरू होता. मीरा आता शहरातील वातावरणात रुळली होती आणि तिचा मुलगा आयुष शाळेत पहिल्या क्रमांकाने पास झाला होता. पण ते एका पावसाळी रात्री आमच्या सुखी संसाराला अचानक एक भयंकर ग्रहण लागलं. शनिवारची ती रात्र होती. मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत होता. अगदी तसाच पाऊस जसा त्या गावी पडायचा. मी आणि मीरा खोलीत बोलत बसलो होतो. तितक्यात रात्रीच्या 11:30 वाजता घराची बेल वाजली. यावेळी कोण आलं असेल या विचाराने मुख्य दरवाजा उघडला. समोर रेनकोट घातलेला एक अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या हातात एक जुनी पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली डायरी आणि एक लिफाफा होता. रोहन बाबू, तुम्हीच ना? त्याने विचारलं. हो, पण तुम्ही कोण? मी संशयाने विचारलं. त्याने माझ्या हातात तो लिफाफा दिला आणि काही न बोलता तो धावत्या पावसात निघून गेला. मी दार बंद करून हॉलमध्ये आलो आणि तो लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होतं आणि ठळक अक्षरात लिहिलं होतं, तुमच्या पत्नीचा म्हणजे मीराचा भूतकाळ. माझ्या छातीत धडधडू लागली. मी पत्र वाचू लागला. त्यात काय लिहिलं होतं, रोहन बाबू, तुम्ही ज्या स्त्रीला एक साधी निष्पाप विधवा समजून घरात आणला आहे तिचा खरा चेहरा तुम्हाला माहीत नाही. 3 वर्षापूर्वी तिच्या नवऱ्याचा झालेला अपघात हा केवळ निव्वळ अपघात नव्हता, तर तो एक सुनियोजित खून होता. आणि त्या खुनाचा आरोप ज्याच्यावर आहे ती व्यक्ती दुसरी कोणी नसून स्वतः मीरा आहे. या डायरीमध्ये त्या रात्रीचं सत्य दडलं आहे. विश्वास नसेल तर तिला विचारून बघा, त्या रात्री गावाबाहेरच्या विहिरीपाशी काय झालं होतं. पत्र वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझी मीरा, जिने कधी एका मुंगीलाही दुखावलं नसेल, ती एका खुनात सामील असू शकते, हे अशक्य होतं. मी रागात आणि अविश्वासाने ती जुनी डायरी उघडली. त्या डायरीच्या पहिल्या पानावर मीराच्या नवऱ्याचा म्हणजे सतीशचा फोटो होता आणि आत मीराच्या हस्ताक्षरात काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. डायरीचं पानं उलटताना मला काही तारखा दिसल्या, ज्या मीराने त्या काळी पोलीस स्टेशनच्या वाऱ्या केल्याची साक्ष देत होत्या. मी तसंच धावत आमच्या खोलीत गेलो. मीरा बेडवर बसून आयुषची वही नीट करत होती. मला तशा अवस्थेत पाहून ती टचकली. काय झालं? चेहरा इतका का पडलाय तुमचा? तिने काळजीने विचारलं. मी काही न बोलता ते पत्र आणि जुनी डायरी तिच्याच टेबलावर फेकली. ती डायरी पाहताच मीराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. तिचे ते पाणीदार डोळे दहशतीने मोठे झाले. तिच्या कपाळावर एकदम घामाचे थेंब जमा झाले. हा तो कष्टाचा घाम नव्हता, तर भीतीचा थरकाप होता. मीरा, काय आहे या पत्रात? काय लिहिलंय? मी थरथरत्या आवाजात विचारले. ती शांत राहिली. तिची नजर त्या डायरीवर ठेवली. मीरा, मी तुला काहीतरी विचारतो. तुझ्या पहिल्या नवऱ्याचा अपघात झाला नव्हता, त्याचा खून झाला होता आणि त्यात तुझं नाव होतं. मला खरं सांग. मी तिचा खांदा हलवत म्हटलं. मीराच्या डोळ्यातून गळगळा अश्रू होऊ लागले. तिने तिचे दोन्ही हात तोंडावर ठेवले आणि ती बेडवर कोसळली. खोलीत फक्त बाहेरच्या पावसाचा आणि तिच्या रडण्याचा आवाज येत होता. काही मिनिटांनंतर तिने स्वतःला सावरलं. तिचे डोळे लाल झाले होते, पण त्या डोळ्यात आता भीतीऐवजी एक भयानक गूढ शांतता पसरली. ती उठली. तिने खोलीचा दरवाजा हातून बंद केला आणि खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. बाहेर चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात तिचा चेहरा अतिशय रहस्यमय दिसत होता. होय रोहन भाऊ, सतीशचा अपघात झाला नव्हता, त्याचा खून झाला होता. मीरा अत्यंत शांत आणि थंड आवाजात म्हणाली. तिचा तो बदललेला आवाज ऐकून माझ्या अंगावर काटा आला. पण तू? समाजाने तुला शोषिक कष्टाळू म्हणलं तर तू गावात एकटी मेज चालवत होती. माझ्या तोंडीत शब्द फुटत नव्हते, कारण ते अर्धसत्य होते. मीरा वळली आणि माझ्या डोळ्यात डोळे टाकून म्हणाली, सतीश एक चांगला माणूस नव्हता. तो जुगारी आणि व्यसनी होता. त्याने गावातील एका मोठ्या सावकाराकडून, ज्याचं नाव भैयासाहेब होतं, प्रचंड कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यासाठी सतीशने एक भयानक करार केला होता. त्यांनी भैयासाहेबांच्या सांगण्यावरून माझ्या 4.5 वर्षाच्या आयुषला, माझ्या पोटच्या मुलाला शहरातल्या एका टोळीस विकायचं ठरवलं होतं. हे ऐकून मला धक्का बसला.
मीरा पुढे सांगू लागली, त्या रात्री मला सतीशच्या फोनवर भैयासाहेबांचा मेसेज दिसला. त्यात लिहिलं होतं की आज रात्री गावातल्या विहिरीपाशी मुलाला घेऊन ये, माणूस गडी घेऊन तयार आहे. मी सतीशला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला लाथाबुक्क्याने मारलं आणि आयुषला घेऊन तो पावसाच्या विहिरीकडे निघाला. मी वेड्यासारखी त्याच्या मागे धावली. विहिरीपाशी भैयासाहेबांचा माणूस गाडी घेऊन उभा होता. सतीश आयुषला त्याच्या हवाले करणार तितक्यात मी तिथे पोचली. एक लाकडी काठी सतीशच्या डोक्यात मारली. मीराच्या श्वास लागला होता. तिच्या डोळ्यात त्या रात्रीचा थरार जिवंत झाला होता. तो घाव इतका जोरदार होता की सतीशचा तोल गेला आणि तो थेट विहिरीत कोसळला. भैयासाहेबाचा माणूस घाबरून गाडी घेऊन पळाला. मी विहिरीत पाहिलं तर सतीश बुडत होता. त्याने माझा हात मागितला, पण मी मागे सरकली. मी माझ्या मुलाला उचललं आणि घराकडे पळाले. सावकाराच्या भीतीने आणि अब्रूच्या भीतीने गावातील लोकांनी, पोलिसांनी अपघाताचं रूप दिलं, कारण सावकारालाही त्या बाल तस्करीच्या प्रकरणात अडकायचं नव्हतं. मी स्तब्ध होऊन तिचं बोलणं ऐकत होतो. ती एक गुन्हेगार होती की आपल्या मुलाचा जीव वाचवणारी आई, हे मला समजेनासं झालं होतं. पण मीरा, मग आज 3 वर्षानंतर हे पत्र आणि ही डायरी आपल्या घरी कोणी पोचवली? त्या भैयासाहेबांच्या माणसाने, मी विचारलं. मीराने एक दीर्घ श्वास घेतला आणि कपाटातून एक जुनी फाईल काढली. नाही रोहन बापू, भैयासाहेबाचा तो दुसरा माणूस कोणी नसून तुमचा तो केअरटेकर होता, ज्याने तुम्हाला माझ्या मेसचा पत्ता दिला होता. आणि ही डायरी सतीची नाही, ही डायरी त्या भैयासाहेबांची आहे, ज्याचा हिशोब त्या मेसमध्ये लिहिला जायचा. तो केअरटेकर मला 3 वर्षापासून ब्लॅकमेल करत होता, म्हणून मी गाव सोडायला तयार नव्हते. पण जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात तेव्हा मला वाटलं की मी त्या नरकातून सुटेन. मग त्याने आज हे का केलं? मी विचारलं. मीरा माझ्याजवळ आली. तिने माझा हात हातात घेतला. तिच्या हाताचा स्पर्श नेहमीसारखा उबदार होता, पण आता त्यात एक वेगळीच शक्ती होती. कारण कालच मला बातमी मिळाली. भैयासाहेबांचा पोलिसांनी एका मोठ्या गुन्ह्यात एन्काउंटर केला होता. आता फक्त तो केअरटेकर उरला आहे. त्याला माहीत आहे की भैयासाहेब गेल्यानंतर त्याचे सगळे पुरावे संपणार, म्हणून तो शेवटचा प्रयत्न करून तुमच्याकडून मोठी रक्कम उकळण्यासाठी हे नाटक रचत आहे. हे पत्र पोलिसांना देण्यासाठी नाही, तर तुम्हाला घाबरवण्यासाठी आहे. तितक्यात माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. मी स्क्रीन पाहिली. त्यावर लिहिलं होतं, रोहन बाबू, मीराचे सत्य वाचले असेलच. उद्या सकाळी ठीक 7 वाजता गेटवे ऑफ इंडियापाशी 50 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर मीराची ती डायरी सतीशच्या खुनाचा पुरावा पोलीस कमिशनरच्या टेबलावर असेल. खोलीत पुन्हा शांतता पसरली. बाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. मी मीराकडे पाहिलं. तिचे डोळे पाणीदार आता माझ्या उत्तराची वाट पाहत होते. ती गुन्हेगार होती की सावध, याचा फैसला आता मला करायचा होता. रोहन बाबू, तुम्ही पोलिसांना बोलावणार का? मीराने अत्यंत हताश होऊन विचारलं. मी तिचा हात घट्ट पकडला. तिचा संकोच आणि भीती दूर केली. नाही मीरा, तू माझ्या मुलाला वाचवण्यासाठी जे केलंस ती कोणतीही आड करेल. आता खेळ केअरटेकर खेळतोय ना, मग उत्तरही आपण आपल्या पद्धतीने देऊ. उद्या सकाळी 7 वाजता मी तिथे जाणार, पण एकटा नाही. त्या पावसाळी रात्री आमच्या खोलीत एक भयंकर रहस्य उघडं झालं होतं, पण त्या सस्पेन्सने आमच्यातील दुरावा आणण्याऐवजी आम्हाला एका वळणावर आणून ठेवलं, जिथून आता मागे फिरणे अशक्य होतं. उद्याची सकाळ आमच्या आयुष्यातली सर्वात मोठा जुगार ठरणार होती. रविवारची ती सकाळ अतिशय धुसर आणि काळवंडली होती. मुंबईतला पावसाचा जोर ओसरला नव्हता. उलट आकाश अधिकच खाली आल्यासारखं वाटत होतं. समुद्राच्या लाटा गेट ऑफ इंडियाच्या तटावर आदळून पांढऱ्या भेसाचे फवारे उडवत होत्या. सकाळी ठीक 6:45 वाजता मी माझ्या गाडीत बसून तिथल्या परिसराची पाहणी करत होतो. माझ्या शेजारी गाडीच्या सीटवर 50 लाख रुपयांनी भरलेली काळी बॅग ठेवली होती. पण त्या गाडीत मी एकटा नव्हतो. गाडीच्या मागच्या सीटवर काळ्या काचाळ अशी व्यक्ती बसली होती, जिच्या डोळ्यात आज भीती नव्हती, तर एक वेगळाच हिंसर निश्चय होता. ती मीरा होती. मीरा, अजूनही वेळ गेलेली नाही. तू घरीच थांबायला हवं होतं. हा काळ माणूस धोकादायक आहे. मी मिररमधून तिच्याकडे पाहत म्हणालो. मीराने साडीचा पदर खोचत शब्द खोचून काढले. नाही रोहन बाबू, 3 वर्ष मी या भीतीच्या सावटात जगले आहे. रोज सकाळी मेसमध्ये जाताना आणि रात्री परताना मला वाटायचं की तो केअरटेकर म्हणजे नामदेव माझ्या मुलाला घेऊन पळून जाईल. आज हिशोब चुकता करायचा. तुम्ही फक्त बॅग घेऊन बाहेर उतरा, बाकी मी पाहिन. तिच्या आवाजातला तो धारदार आत्मविश्वास पाहून मला त्या साध्या मेसवालीत मीराची आठवण झाली.
जिने संकटात उभं राहून हुशारी पुस्तकापेक्षा मोठं ज्ञान मिळवलं होतं. सकाळचे 7 वाजले होते. पर्यटकाची गर्दी अजिबात नव्हती. फक्त काही सुरक्षा रक्षक आणि कचरा गोळा करणारे लोक लांब उभे होते. तितक्यात पावसाच्या सरी धुक्यातून एक आकृती चालत येताना दिसली. रेनकोट घातलेला, डोक्यावर टोपी असलेला तो माणूस दुसरा कोणी नसून नामदेवच होता. गावातल्या गेस्ट हाऊसमध्ये राहताना जो नामदेव त्याला अत्यंत नम्रपणे साहेब साहेब करायचा, त्याच्या चालण्यात आज वेगळीच ऐट आणि क्रूरता होती. मी गाडीतून पैशाची बॅग घेतली आणि बाहेर उतरलो. गार वारा आणि पावसाचे थेंब थेट चेहऱ्यावर आदळत होते. या रोहन बाबू, वेळेचे पक्के हात इंजिनियर साहेब, नामदेवने जवळीत म्हटले. चेहऱ्यावरचा रेनकोट बाजूला करते कुशीत हाशी दिलं. नामदेव, हे तुझे पैसे. यात 50 लाख रुपये आहेत. आता ती डायरी आणि सतीच्या मृत्यूचे जे काही खोटे पुरावे तुझ्याकडे आहेत ते मला दे आणि इथून निघून जा. पुन्हा कधी माझ्या कुटुंबाच्या वाटेला जाऊ नकोस, मी बॅग पुढे करत म्हणालो. नामदेवने बॅग हिसकावून घेतली आणि तिची चेन उघडून आतल्या नोटांच्या थप्प्या पाहिल्या. त्याचा चेहरा पैशाच्या हव्यासाने चमकला. अरे पुरावे साहेब, तुम्ही शहरातले लोक फार भोळे असतात. पुरावे कधीच एका ठिकाणी नसतात. ही डायरी तर मी तुम्हाला देईनच, पण गॅरंटी काय की मी पुढच्या वर्षी पुन्हा येणार नाही? 50 लाख तर फक्त पहिली इन्स्टॉलमेंट आहे. तो मोठ्याने हसला. माझा राग अनावर झाला. तू आम्हाला ब्लॅकमेल करतोस? हो, कारण मला माहीत आहे मीराने काय केलं. आणि ती आता एका मोठ्या इंजिनियरची बायको आहे. म्हणजे माझ्यासाठी ती सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. नामदेव क्रूरपणे म्हणाला. कोंबडी कोण आहे हे आता तुला कळेल नामदेव. मागून एक थंड आणि धारदार आवाज आला. नामदेव दचकून वळला. गाडीचा दरवाजा उघडून मीरा बाहेर आली होती. तिच्या हातात तिने मोबाईल फोन धरला होता, ज्याची स्क्रीन चालू होती. मीरा, तू इथे? नामदेवचा चेहरा पांढरा फटक पडला होता, पण त्याने लगेच स्वतःला सावरलं. तू आलीस ते चांगलंच झालं. तुझ्या नवऱ्याला सांग की पोलीस कमिशनरला सतीच्या खुनाची गोष्ट ऐकण्यात खूप रस असेल. मीरा पुढे आली. तिच्या डोळ्यातल्या पाणीदार छटा आता आगीसारख्या धगधगत होत्या. ती हसली. ते हसू मेसमधल्या सात्विक हसण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं, अत्यंत उपरोधक होतं. नामदेव, तू 4थी पास असलेल्या मीराला ओळखतो, पण गेल्या वर्षभरात मी शहरात येऊन काय शिकले हे तुला माहीत नाही. हा बघ माझा फोन. तू आता जे काही बोललास की तू आम्हाला पुन्हा ब्लॅकमेल करणार आहेस आणि 3 वर्षापूर्वी सतीच्या अपघाताचा पुरावा तो लपवून ठेवला होता, हे सगळं लाईव्ह रेकॉर्ड झालं होतं. आणि हा कॉल कोणाला लागला माहीत आहे? मीराने स्क्रीन नामदेवच्या चेहऱ्यासमोर धरली. स्क्रीनवर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं नाव आणि कॉल चालू असल्याचा टायमर दिसत होता. नामदेवच्या हातातून पैशाची बॅग निसटली. हे खोटं आहे, तू मला घाबरवते. खोटं नाही नामदेव. तितक्यात मागून 2 पोलिसांच्या गाड्यांचा सायरन वाजला. गेट ऑफ इंडियाच्या मुख्य दरवाजातून पोलिसांच्या गाड्या वेगाने आत आल्या आणि त्यांनी नामदेवला चहूबाजूंनी घेरलं. गाडीमधून पोलीस अधिकाऱ्यांनी बाहेर पडले. त्यातल्या मुख्य अधिकाऱ्याने नामदेवच्या हाताला झटका देऊन बेड्या ठोकल्या आणि म्हणाले, नामदेव उर्फ नाम्या, बाल तस्करीच्या प्रकरणात सावकार भैयाजींच्या खंडणीच्या गुन्ह्यात पोलीस तुझ्यावर 3 वर्षांपासून शोध घेत होतं आणि आज तू या इंजिनियर साहेबांना ब्लॅकमेल करताना रंगेहात पकडला गेला. मीराबाईंनी तुमचा प्लॅन पूर्ण आम्हाला काल रात्री ईमेलद्वारे कळवला होता. नामदेव पोलिसांच्या विळख्यात थरथर कापत होता. त्याने माझ्याकडे मीराकडे पाहिलं. मीरा, तू स्वतःला वाचवू शकणार नाहीस. सतीचा मृत्यू हा बाल तस्करापासून एका लहान मुलाचा जीव वाचवताना झालेला अपघात होता, ज्याचा मुख्य साक्षीदार तू स्वतः आहेस, कारण तू तिथे गाडी घेऊन उभा होतास. तुझा गुन्हा पोलिसांसमोर सिद्ध झाला आहे नामदेव. मीराने अत्यंत शांतपणे त्याला उत्तर दिलं. पोलीस नामदेवला आणि ती जुनी डायरी जप्त करून घेऊन गेले. 50 लाखाची बॅग पोलिसांनी आमच्याकडे संपूर्ण केली. सगळं शांत झालं होतं. पाऊस अजूनही पडत होता, पण आता त्या पावसात एक मोकळेपणा होता, एक भयानक दडपण जे मीराच्या मनावर गेल्या 3 वर्षापासूनचं होतं आणि माझ्या मनावर गेल्या रात्रीपासून आलं होतं. ते पूर्णपणे वाहून गेलं होतं. मी मीराकडे पाहिलं. ती थकल्यासारखी गाडीला टेकून उभी होती. तिचे डोळे पुन्हा एकदा पाणीदार झाले होते, पण यावेळी ते कृतज्ञतेचे आणि सुटकेचे अश्रू होते. मी पुढे गेलो आणि तिला माझे मिठी तोडून घेतलं. समुद्राच्या उधाणलेल्या लाटांच्या साक्षीने त्या भर पावसात मी तिला घट्ट कवटाळलं. तिच्या शरीराची थरथराट आता हळूहळू शांत होऊ लागली होती. तू खूप मोठी हिंमत दाखवलीस मीरा. मला कल्पनाही नव्हती की तू काल रात्री
पोलिसांशी संपर्क साधला होता. मी तिच्या केसावरून हात फिरवत म्हणालो. तिचं डोकं माझ्या छातीवर ठेवलं. तिचा गरम श्वास माझ्या शर्टातून माझ्या हृदयापर्यंत पोचत होता. जेव्हा काल रात्री तुम्ही माझा हात हातात पकडून म्हणाल ना, मी तुझ्यासोबत आहे, तेव्हाच माझ्या मनातली सगळी भीती संपली होती. रोहन बाबू, मला माहित होतं की माझा नवरा माझ्या पाठीशी उभा आहे. मग मला कोणाचीही भीती नव्हती. एका आईने तिच्या मुलासाठी लढाई सुरू केली होती, पण एका पतीने ती पूर्ण करायची ताकद दिली. मी तिची हनुवटी वर केली आणि तिच्या ओल्या गुलाबी ओठावर एक हलकसं पण अत्यंत आश्वासक चुंबन घेतले. त्या सस्पेन्सच्या काळ्या रात्रीनंतर आलेली ही सकाळ आमच्या नात्याला अधिक प्रौढ, अधिक घट्ट आणि अभेद्य करून गेली होती. आम्ही दोघे गाडीत बसलो आणि घराच्या दिशेने निघालो. आता आमच्या आयुष्यात कोणतीही छुपा भूतकाळ नव्हता, कोणतंही रहस्य नव्हतं. होतं ते फक्त एक सुंदर उघडं जग आणि आमचं अथांग प्रेम. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.